श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर ही मी पर्स शिवली आहे. 3 चेन आहे त्याला. 3 कप्पे आहेत आतून. तर कशी शिवली आहे तर बघूयात आपण हे. स्लिंग बॅग म्हणून याचा वापर करू शकता तुम्ही. तर ह्यासाठी मी कपडा घेतलेला आहे, अस्तर घेतलं आहे आणि आतमध्ये गव्हाची गोणी लावलेली आहे, कारण पावसात भिजू नये म्हणून आणि कडक पण येतं. तर एक क्विल्ट करून घेतलं आहे. तर 10 बाय 16चा पीस घेतलेला आहे. त्यासाठी आता ह्या 3 चेन घेतल्यात. ही चेन आपल्याला उलट बाजूला ठेवून तर ह्या बाजूला असं लावून घ्यायची आणि एक इकडच्या बाजूला लावून घ्यायची. दोन्ही बाजूला एक एक चेन पूर्ण लावून घ्यायच्यात. आता ह्या लावून झालेल्या आहेत चेन. तर त्याला आपल्याला कप्पा तयार करण्यासाठी मध्य काढायचा कपड्याचा. तर दोन्हीकडे 1.5 इंच सोडून वर असं अस्तर जोडून घ्यायचं वरती, म्हणजे दोन्हीकडे 2 कप्पे होतील तयार. दोन्ही साईडला हे 1.5 इंच सोडलेलं आहे मध्य भागापासून. हे दोन्हीकडे आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. तर ही दुसरी चेन आपल्याला त्याच चेनवरती एकावरती एक ठेवून असं जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. बरोबर मध्यभागी एकावर एक ठेवून असं दोन्ही जोडायचं आहे. सेम अंतर ठेवायचं आहे मध्ये. आता ह्या चेनचा दुसरा भाग काढायचा आणि त्या बाजूला जोडून घ्यायचं बरोबर मापात. ज्या बाजूने काढलाय त्याच बाजूने त्या साईडला जोडून घ्यायचं. आता दोन्ही साईडला आपल्या चेन लावून झालेले आहेत. त्याच्यावरती आता दोन्ही चेनच्या मध्ये एक पट्टी टाकून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित दिसतंय. अशी बारीक पट्टी दुमडून घ्यायची आणि ती वरती लावायची. दोन्ही साईडला त्याच्या टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित पॅक बसते. आता ही लावून झालं. याच्यामध्ये रनर टाकून घ्यायचेत. तर तिन्ही चेनमध्ये आपल्याला 3 रनर टाकून घ्यायचेत. आता हे रनर टाकून झाले. आता हे जास्त एक्स्ट्रा झालेलं कापड आहे ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं एकसारखं. दोन्ही साईडचं हे चेनचं जे जास्त झालं आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. आता हे झालेलं आहे. आता ह्यासाठी बेल्ट आपल्याला पाहिजे. तर ह्याचा मध्य काढून घेतला आहे. दोन्ही साईडनी मध्य काढून घ्यायचा. तर हा बेल्ट आहे तो 47 इंचाचा घेतलेला आहे. तुमच्या उंचीनुसार तुम्हाला पाहिजे तसा घेऊ शकता. 47 इंचाचा परफेक्ट बसतो. तर हा बेल्ट आता वरती आपल्याला जी मधली चेन आहे त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून वरच्या बाजूने ठेवायचं असं, म्हणजे शिलाई आतमध्ये जाती. असं दोन्ही साईडला ठेवून टिप मारून घ्यायची. बरोबर मधल्या चेनवर ठेवायचं पट्टी. आता ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. 6.5 बाय 3 इंचाच्या पट्ट्या आहेत ह्या. त्या आपल्याला दोन्ही बाजूला लावून घ्यायच्या आहेत. तर पट्ट्यांचा पण आता मध्य काढायचा, म्हणजे दोन्ही पट्ट्यांचे मध्य काढून घ्यायचे आहेत. तर आपल्याला ही उलट करून घेतली पाहिजे बॅग, म्हणजे शिलाईवरच्या बाजूला येईल. आता हे बेल्टमध्ये येऊ नये म्हणून मी त्यासाठी पिन लावून घेतली त्याला, आता शिलाईमध्ये अडकेल म्हणून.
आता हा उलट करून घ्यायची. उलट केल्यानंतर जो आपण मध्य काढला आहे त्या मध्यावरती बरोबर ही पट्टी ठेवून घ्यायची आणि चारी बाजूला आपल्या टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे अंदाज येतो. बरोबर मध्यावर रेषा आली पाहिजे म्हणजे इकडं तिकडे होणार नाही. तर अगोदर ही टाचण्या लावून घ्यायच्या चारी बाजूला. वरती पण मध्य काढायचा आणि बरोबर वरची चेन आहे मधली त्या चेनवरती ठेवून घ्यायचं आणि टाचणी लावून घ्यायची. चारी बाजूला टाचण्या लावून घ्यायच्या म्हणजे कपड्याचा आपल्याला अंदाज येतो कमी जास्त झालं आहे का ते कळेल. त्यामुळे असं चारी बाजूला बसवून घ्यायच्या टाचण्या म्हणजे कमी जास्त कपडा कळणार नाही. तर हे शिवून झालेलं आहे. त्याला मी असं अस्तरची पट्टी घेऊन ते रफ साईड आहेत त्या कवर करून घेतल्यात. वरती ठेवून अशी परत एक टीप मारून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडचं जे दोरे वगैरे धागे आहेत ते कवर होऊन जातील आणि फिनिशिंग पण व्यवस्थित दिसतं. तर हे चारी बाजूला लावून घ्यायची पट्टी. तर हे झालेले दोन्ही बाजूला लावून तर तयार झालेली आपली बॅग. आता ही मधून पलटी करून घ्यायची. व्यवस्थित कोपरे वगैरे काढून घ्यायचे. जर आपली ही 3 चेनची स्लिंग बॅग तयार झालेली आहे. तुम्ही स्लिंग बॅग साईड बॅग म्हणून वापरू शकता. ह्याच्यामध्ये एक पाण्याची बॉटल मोबाईल वगैरे वस्तू बऱ्याच बसतात आणि सहज बाहेर नेण्यासाठी उपयोगाची. तर तुम्हाला कशी वाटली ही बॅग सांगा नक्की कमेंट करून. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली ती. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा. धन्यवाद.